दुसऱ्या अध्यायातील 12वा श्लोक, जिथे श्रीकृष्ण तत्वज्ञानाचा पाया रचतात आणि काळाच्या मर्यादेला छेद देतात. मृत्यू हा एक भ्रम आहे. तुम्हाला जर भीती वाटते ना की एक दिवस तुम्ही संपून जाल, तुमच्या जवळचे लोक सोडून देतील, श्रीकृष्ण आज हा भीतीचा फुगा फोडतात. ते म्हणतात, अर्जुना, असं कधी नव्हतं की मी नव्हतो आणि तू नव्हतास किंवा हे राजे नव्हते. हे असं कधीच होणार नाही आहे की आपण यापुढे नसू. याचा अर्थ काय समजतोय तू? तुम्ही होतात, तुम्ही आहात, तुम्ही राहणार आहेत. जन्म आणि मृत्यू आहे ना, ही फक्त शरीराचे स्टेशन आहेत. तुमच्या अस्तित्वाचा कसला अंतच नाही आहे, बरोबर ना? म्हणजे आपण स्वतःला फक्त या जन्मापुरतं, या शरीरापुरतं मर्यादित मानतो. हीच आपली सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. श्रीकृष्ण इथे मी, आणि तू, त्व यांना एक अशा धाग्यामध्ये गुंफतायत जो काळाच्या, टाईमच्या पलीकडे, जो तुम्हाला आज स्वतःला, जो राम, श्याम, अर्जुन समजताय, ती फक्त एक त्यावेळची भूमिका आहे. ती भूमिका बदलेल, पण जो पडदा, कॉन्शियसनेस जो आहे ना, तो कधीच बदलणार नाही. आता जर तुम्ही कधी नष्टच होणार नाही आहेत तर घाबरताय कशाला? आपण रडतो कारण आपल्याला वाटतं की आपलं अस्तित्व संपेल, पण श्रीकृष्ण गॅरंटी देत आहेत की तुमचं सत्यरूप कधीच मरू शकत नाही. तुम्ही काल पण होता, आजही आहे आणि उद्या पण असताल. फक्त तुमचा वेश, तुमचं शरीर बदलेलं. याच्यातून शिकण्यासारखं काय? तर इन्सिक्युरिटी सोडा. माझं काय होईल ही चिंता सोडून द्या. तुम्ही अनंत आहात. तुमची नोकरी जाईल, तुमचं शरीर थकेल, तुमचं शरीर तुमची साथ सोडून जाईल, पण तुमची चेतना कधी संपणार नाहीच आहे ना. नात्याकडे बघण्याची दृष्टी बघा. तुमचे प्रियजन गेले म्हणजे ते संपले असं आहे का? ते फक्त त्यांच्या मूळ स्वरूपात परतले नाही आहेत. म्हणजे त्यांनी नवीन वेश घेतला आहे. जे समजले त्यांचा शोक संपतो. त्यांचं कार्यच तेवढं होतं, त्यांचा वेळच तेवढा होता. मोठं ध्येय ठेवा. जर तुम्ही कायम राहणार आहात तर तुमची कामंसुद्धा अशीच ठेवा ना जी काळाच्या पलीकडे टिकतील. शुद्राशा स्वार्थामध्ये अडकून स्वतःला लहान बनवू नका ना. म्हणजे मी शरीरामध्ये एवढंच बाबा, माझ्या आणि माझ्या पुढच्या पिढीची कामं करून जातो, ते शरीरावर डिपेंड राहिलं ना. पण तुम्हाला जर कालातीत राहायचंय तर आहेत ना आपल्याकडे भरपूर, ज्यांना आपण महान नायक म्हणतो. श्रीकृष्ण कधी होऊन गेले, त्यांचं नाव अजूनही काढतोयत ना. मृत्यूची भीती म्हणजे अज्ञानाचा कळस आहे. श्रीकृष्ण तुम्हाला अमरत्वाचा आरसा दाखवतात. तुम्ही स्वतःला फक्त मातीचा पुतळा मानणार आहेत की अमर आत्मा, हे तुमच्यावर डिपेंड आहे. ते तुमच्या कामावर डिपेंड आहे. बघूयात पुढे जसा अध्याय पुढे चालतोय.